नमस्कार. अमरावती महापालिकेची निवडणूक झाली आणि लोकांचं सरकार आलं. महापौरांची निवडणूक झाली, महापौर निवडला गेले, उपमहापौर निवडले गेले आणि मग लोकांना उत्सुकता होती की स्टँडिंग म्हणजे स्थायी समिती सभापतीपद कोणाकडे जाईल. खरं म्हणजे भाजपनी महापौर पद घेतलं होतं, उपमहापौर युवा स्वाभिमानकडे गेलं होतं आणि मग स्वाभाविक स्टँडिंगकडे जाईल ते राष्ट्रवादीच स्टँडिंगचं अध्यक्षपद घेईल किंवा सभापतीपद घेईल अशी एक शक्यता होती आणि ते खरंही ठरलं. आज तुमच्याशी चर्चा करायला, अमरावतीकरांशी बोलायला आणि तुम्हाला अनेक गोष्टी खुलासे करायला स्टँडिंगचे यावर्षी सभापती झालेले अविनाश मार्डेकर आले आहेत. अविनाशजी, स्वागत आहे आपलं. धन्यवाद. आणि तुम्ही जवळपास 3दा नगरसेवक आणि 4दा स्टँडिंगचे प्रेसिडेंट, असं तुमच्याकडे एवढं मोठा बहुमान चालून आला आहे. या स्टँडिंगबद्दल लोकांना फार उत्सुकता आहे. उत्सुकता अशी आहे की असं समजलं जाते, म्हणजे आमचा समज आहे, गैरसमज आहे, तुम्ही सांगा की स्टँडिंगच सगळे निर्णय घेते आणि जसे राष्ट्रपती महामहिम जसे असतात तसे देशाचे पहिले पंतप्रधान आहे, महापौरी आपल्या शहराचे आहे, पण खरी चाब्या ज्या आहेत त्या स्टँडिंगकडे असतात. हे जे म्हटलं जाते याच्यात किती तथ्य आहे आणि ते काय वास्तव आहे? काय आहे, अमरावती महानगरपालिका हे नावच खऱ्या अर्थानं महापौरांसाठी आहे. महापौर हे अमरावती महानगरपालिकेचे प्रमुख आहेत. बरोबर. अमरावती महानगरपालिकेचे कुठलेही धोरणात्मक निर्णय घ्यायचे असेल, पॉलिसी ठरवायची असेल तर त्या सभागृहाकडे ठरवल्या जाते. करेक्ट. अमरावती महानगरपालिका म्हणजे 3 प्राधिकरण आहेत. पहिलं प्राधिकरण आहे महासभा म्हणजे माननीय महापौर. दुसरं प्राधिकरण आहे स्थायी समिती म्हणजे आर्थिक व्यवहाराशी निगडीत असलेली ती समिती आहे. आणि तिसरं प्राधिकरण आहे ते म्हणजे आयुक्त. अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त हे खऱ्या अर्थानं तिजोरीचे मालक स्टँडिंग कमिटी चेअरमनला म्हटलं जाते. हो, म्हटलं जातं. परंतु त्याच्यासाठी तिजोरीची चाबी किती वापरायची, त्याची अंमलबजावणी कशी करायची हे अधिकार आयुक्ताकडे आहेत. हो, हे खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आयुक्त, स्थायी समिती सभापती आणि महापौर यांचा दुवा आहे. आणि हे तिन्ही प्राधिकरण सारखेच आहे. सारखे आहेत. फक्त महासभेला मोठे अधिकार आहेत. बरोबर. अमरावती शहरात धोरणात्मक जे निर्णय घ्यायचे आहेत, जे काही पॉलिसीज ठरवायचे आहेत, त्याचे सर्व अधिकार महासभेला आहेत. त्याच्यामुळे माननीय महापौर हे सर्वात मोठं प्राधिकरण आहे, सन्मानाचं प्राधिकरण आहे. सन्मानाचं प्राधिकरण आहे आणि त्यांच्याकडे अधिकार आहेत. धोरण ठरवायचे आहे, पॉलिसी ठरवायचे आहे, हे सगळं त्यांना करायचं आहे. त्यानंतर जे काही ठरलेले विषय आहेत त्याला इम्प्लिमेंट करायसाठी आयुक्ताकडे जाईल. आयुक्तांनी इम्प्लिमेंट केल्यानंतर त्याला मंजुरी देण्यासाठी ते स्थायी समितीसमोर येईल. बरोबर. हे आता आर्थिक हा विषय समजा 1 करोड रुपयाचा जर निविदा प्रक्रिया झाली असेल तर ती प्रक्रिया निविदा झाल्यानंतर कोणत्या निविदा कशा पद्धतीच्या आल्या त्याच्यावरती आयुक्त फायनल करेल आणि त्यात ठरवेल की बा हा व्यक्ती एलिव्हन ठरला आहे, याची निविदा इतके % बिलो आली आहे, बाकीचे सगळे याच्यापेक्षा जास्त असल्यामुळे या निविदेला मान्यता आयुक्ताकडून मिळते आहे. ते स्थायी समितीसमोर येईल की तुम्ही याला मान्यता द्यावी. मग त्याला मान्यता आम्ही देतोय. सगळ्या विषयाशी चर्चा करू. तुम्ही अगदी राज्यशास्त्राचं पुस्तक उघडलंय आणि एक कलम वाचून दाखवताय. प्रॅक्टिकली असं नाही आहे, असं लोकांना वाटते. आता तिथे किती तथ्य आहे भाऊ. बोला ना. लोकांना असं वाटतं की महापौर हे सन्मानाचं पद आहे, हे बरोबर आहे, आणि आमसभा निर्णय घेते हेही बरोबर आहे. परंतु सगळ्यांचा डोळा म्हणजे नगरसेवकांसहित त्या स्थायी समितीवर असतो की स्टँडिंग मध्ये जाता आलं पाहिजे. बाकी शिक्षण सभापती होण्यात इंटरेस्ट नाही, लोकांचा आरोग्य सभापतीने इंटरेस्ट नसतो, विधीमध्ये इंटरेस्ट नसतो. स्थायीमध्ये असं काय आहे की त्यामध्ये असं म्हटलं जातं की सगळं महापालिका तिथून चालते. हे किती खरं आहे? असं नाही आहे. किती नम्रता आहे तुमची. लक्षात घ्या, विषय असा आहे. ठीक आहे, नगरसेवकांचं लक्ष असेल, पूर्ण शहराचं लक्ष असेल, स्थायी समितीसमोर प्रत्येक विषय आर्थिक येतो आणि त्याच्यावरती निर्णय होतो. निर्णय स्थायी समिती देते की बा ही निविदा प्रक्रिया झालेली आहे, या निविदा प्रक्रियेमध्ये या इतके % बिलावलेल्या निविदेला मान्यता देतात. आता लोकांना असं वाटतं की निविदेला मान्यता देते म्हणजे त्याच्यामध्ये काय होतो आणि काय नाही अशा पद्धतीचा विषय असतो. हा विषय असं काही नाही आहे. जे काही नियमाप्रमाणे ठरलेलं असतं त्याप्रमाणेच तो विषय चालतो, त्याच्यापेक्षा दुसरं काही होत नाही. परंतु काय आहे की अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीकडे या दृष्टीनं बघितलं जाते की त्याला त्या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करायचा आहे. करेक्ट. आता जसं अमरावती महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्याचे अधिकार मला प्राप्त झालेत आणि मी ते महासभेसमोर सादर करणार आहे. पहिल्यांदा आयुक्ताने संपूर्ण शहराची काय आर्थिक स्थिती आहे त्या आर्थिक स्थितीचा अर्थसंकल्प तयार करणं सुरू आहे. त्यानंतर तो आता आमच्या स्थायी समितीसमोर येईल आणि स्थायी समितीमध्ये आमच्या सर्व सन्मान्य सदस्यांसोबत चर्चा करून आपल्याला प्रत्येक विषयावरती काय केलं पाहिजे, आपण कोणत्या विषयावर किती तरतूद दिली पाहिजे आणि कोणत्या विषयाला पुढे नेलं पाहिजे या संदर्भातली चर्चा होऊन ते फायनल करून आम्ही ते महासभेसमोर ठेवणार आहे. अविनाशजी, तुम्ही इतकं छान सांगताय खरं म्हणजे.
आणि हे यासाठी छान हे म्हणतोय सगळं की खरं आहे. नाही खरं आहे, खरं आहे. हा, आता माध्यमामध्ये मी इतकी वर्ष काम करतो आणि बरोबर. बघतो, हा. हे सगळं खरं आहे. आणि तुमच्यासारखे 4 सज्जन माणसं तिथं आत आहेत, ते सगळं चांगलंच होईल, आम्हाला खात्री आहे. पण हा योगायोग आहे का? की राष्ट्रवादी राज्याची अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली इतकी वर्ष. दादा इतकी वर्ष तिजोरी घेऊन बसले होते आणि तिजोरीचे अधिकार दादांकडे होते. आणि जरी म्हणत होते मुख्यमंत्री, की मी प्रमुख आहे आणि ते आहेतच प्रमुख. पण निधी वाटपमध्ये जसं दादांचा एक महत्वाचा एक रोलही होता, तसं राष्ट्रवादी अमरावतीमध्ये सुद्धा स्थायी समितीसाठी आग्रही राहिली नेहमी. नाही, असं नाही आहे. अच्छा. विषय असा आहे की ठीक आहे, आदरणीय दादांचं नाव घेतलं तुम्ही, दादा तर आपल्यामध्ये नाही आहेत, नाही आहे. परंतु दादांचा जो अभ्यास होता किंवा दादांचे जे काम उत्तम करण्याची अर्थमंत्री पद्धती होती, हम्म. ते या राज्याचे उत्तम अर्थमंत्री होते बिलकुल. आणि या राज्याला शोभेचं नेतृत्व होतं आणि Correct. खऱ्या अर्थानं न्याय देणारं नेतृत्व होतं. अगदी. ठीक आहे, परमेश्वराची कृपादृष्टी काही कोणी टाळू शकत नाही. त्यांना जितकं आयुष्य होतं तेवढं जगले ते, परंतु एक या राज्यावरती छाप ठेवून गेले आहेत हम्म. की खऱ्या अर्थानं लोकांना न्याय देणारा नेता. आणि दादा एक काटकसर करण्यासाठी आग्रह करायचे, जिथे आग्रह खर्च कराय बिलकुल बिलकुल राज्याचा पैसा उधळायचा त्यांनी स्पष्ट सांगायचे ते. बिलकुल बरोबर आणि आहे. अतिशय चांगलं काम केलं आणि दादांनी. अमरावती शहरामध्ये आमचं नेतृत्व आदरणीय संजयजी खोडके, सुलभाताई खोडके यांनी माझ्यावरती प्रगाढ विश्वास दाखवला की चौथ्यांदाही मलाच त्यांनी स्थायी मला समितीमध्ये तिकडे पाठवलं. यायचं होतं खरं म्हणजे, हा. तुम्ही बोललात म्हणून बरोबर झालं. सांगतोय कसं आहे की अमरावती महानगरपालिकेमध्ये निवडणुकीनंतर जी परिस्थिती निर्माण झाली, हम्म. त्यामध्ये महायुतीचं सरकार महानगरपालिकेत बसेल याच्यामध्ये कुठलीही शंका नव्हती आणि महायुतीचं सरकार बसलं सुद्धा. परंतु नेमकं काय झालं की ज्या दिवशी दादांकडे जाऊन चर्चा करणार होते संजय भाऊ, हा. त्याच्या आधी माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दादा यांची चर्चा झाली. झाली होती माननीय राज्याचे आपल्या अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे साहेब. बावनकुळे साहेब यांच्यासोबत सुद्धा चर्चा झाली होती. परंतु ती जे काही चर्चा झाली आहे ते आदरणीय खोडके साहेबांसोबत व्हायच्या आधीच दादा आपल्यातून निघून गेले. मग नंतर खोडके साहेबांसोबत काय चर्चा होणार होती माहिती नाही, परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमदार संजय कुटे साहेब हो. खोडके साहेबांना भेटले. त्यांनी सांगितलं आणि संजय कुटे साहेबांच्या समोर ते खोडके साहेबांशी त्यांची चर्चा झाली आणि त्या चर्चेत त्यांनी सांगितलं की दादांसोबत माझं बोलणं झालं आहे. जवळपास ही डिझाईन ठरली ती जे झाली पुढे. तर जे डिझाईन आहे ती मी स्पष्ट आहे, काही काळजी करण्याचं कारण नाही, तुम्हाला महायुतीसोबत राहायचं आहे. हम्म. खोडके साहेबांनी सांगितलं साहेब काही प्रॉब्लेम नाही, दादांनी तुम्हाला दिलेला शब्द असल्यामुळे तुम्ही म्हणाल त्या पद्धतीनं मी पुढे जाईल. आणि कुठलाही त्याच्यामध्ये त्यांनी विषय ठेवला नाही किंवा कुठली मागणी केली नाही. आणि महापौर आणि उपमहापौराच्या तेव्हा निवडणुकीत वातावरण असं होतं की हा. दादा नुकतेच गेले होते. नुकतेच गेले असल्यामुळे राजकीय चर्चा तेव्हाही संजय करायचं खोडके कारणही साहेबांनी म्हणजे ती रोखलीच होती जवळपास. आणि अतिशय विचार करणारं नेतृत्व आमचे संजय हा. खोडके साहेब असल्यामुळे नाही. त्यांनी सांगितलं की अविनाश आपल्याला महायुतीसोबत राहायचं आहे, आपले 11ही नगरसेवक घेऊन आपण तिथे महायुतीला पाठिंबा द्यायचा आणि मला आपण आता मतदान यात करायचं. थोडा वेगळा प्रश्न विचारायचा आहे विचारा ना. की म्हणजे आज अमरावतीचं राष्ट्रवादी नेतृत्व दादा म्हणजे संजय खोडके साहेब आहेत आणि सुलभाताई सुलभाताई आहेत. आहेत. हा. त्यानंतर थेट तुमच्याकडे पाहिला ते असं नाही. काय म्हणजे काय- म्हणजे एवढं प्रेम आहे संजय भाऊंचं. काय झालं की काय? मी संजय भाऊ सोबत अनेक वर्षापासून त्यांचा कार्यकर्ता आहे. हा. अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत, अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत कामही करत आहेत. हो. त्यांचा विश्वास सगळ्यांवरती आहे. करेक्ट. परंतु महानगरपालिकेमध्ये 11 नगरसेवक आमचे जे निवडून आलेत, निवडून आल्यानंतर त्या एक गटाचं जे नियोजन होते त्या गटामध्ये सुद्धा गटनेता म्हणून माझ्याचकडे त्यांनी जबाबदारी दिली की हो. तुला गट सांभाळायचा आहे. आणि नंतर त्यांच्यामध्ये मला माहिती नाही त्यांच्या काय डोक्यात होतं, त्यांनी मला सांगितलं की अविनाश स्टँडिंगमध्ये सुद्धा तुझंच नाव द्यायचं आहे. आणि मला अचंबित केलं त्यांनी. 11 वाजायला 5 मिनिटं कमी असताना त्याच्यावरती नाव कोणाचे लिहायचे त्यांनी सांगितलं नव्हतं. आणि शेवटच्या क्षणाला मला त्यांनी सांगितलं की आज तुझं नाव त्याच्यावरती 1 नंबरवर लिही, दुसऱ्या नंबरवरती मिनलताई सवाईचं लिही. एवढं सांगितलं आणि मी दिलं. आणि कसं आहे की संजय खोडके साहेबासोबत आमचं मित्रत्व आहे. हा. ते विश्वास आमचं- होता तुमच्यावर. खऱ्या अर्थानं मी त्यांना दैवत याच्यासाठी मानतो की मला शून्यातून उभं करण्याचं काम संजय खोडके साहेबांनी केलं आहे. करेक्ट. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात मला काम करायचं आहे आणि भविष्यही त्यांच्यासोबत जे काही शिल्लक आहे ते घालायचं आहे. त्यामुळे एकनिष्ठ मी कार्यकर्ता हो. अनेक लोक त्यांच्यासोबत एकनिष्ठ आहे, पण त्यांना असं वाटलं की या सभागृहात जर एखाद्या सभागृहाची वेळेस गरिमाही आहे. हा. एखाद्या वेळेस जर अनुभव आहे. समजा स्थायी समितीची संधी मिळाली तर ती खऱ्या अर्थानं अमरावती शहराला न्याय देणारी असली पाहिजे किंवा आपला कार्यकर्ता खऱ्या अर्थानं विश्वासू आहे त्याच्याकडेच दिली पाहिजे. म्हणून त्यांनी मला असं वाटतं की ही संधी मला दिली आहे. चौथ्यांदा दिली. 3दाही मी जे नेतृत्व केलं त्यांच्याच मार्फत त्यांच्याच मार्गदर्शनातून केलं आहे. आणि मागच्या गेल्या 3 स्थायी समितीच्या कालखंडामध्ये माझ्यावरती कुठेही ऑब्लिगेशन आले नाही. चौथ्यांदा तुम्ही आता झाला. आता चौथ्यांदा होतोय मी. हो. पण नाही, 3दा तुमच्यावर एकही आरोप नाही. त्याच्यामुळे शेवटी कसं आहे की जनतेला न्याय देत असताना आपण प्रत्येक गोष्टीसाठी दक्ष असलो पाहिजे.
त्याच्याच आधारावरती संजू भाऊनी पुन्हा एकदा मला विश्वासानं स्थायी समितीकडे दिला आहे. येस. आणि मला असं वाटतं की या वर्षाचा जो अर्थसंकल्प येणार आहे तो अर्थसंकल्प अतिशय चांगला असेल आणि या शहराला न्याय देणारा असेल. परंतु आपल्या महानगरपालिकेची जी आर्थिक स्थिती आहे त्या स्थितीला आधारितच आपल्याला अर्थसंकल्प द्यावा लागणार आहे आणि त्या दिशेनं आपल्याला शहरातले जे काही मोठे धोरणात्मक निर्णय करायचे ते ठरवावे लागणार आहेत. मी खरं म्हणजे महापालिकेशी बोलत राहणार आहे. म्हणजे मी अगदी खोडके साहेबांच्या जवळचा निकटचा संबंध व्यक्त केलाय. तर तुम्हाला हे पक्षीय निर्णय जे असतात स्थानिक त्यामध्ये सहभागी करून घेतल्या जातात? बिलकुल करून घेतलं. तर मग मला हा प्रश्न विचारू द्या की असं म्हटलं जातं, म्हणजे आम्ही सगळे पत्रकार बसलो होतो जेव्हा एकत्र, तेव्हा राष्ट्रवादीकडे खूप जागा मी पाहत होतो, पण हे शेवटच्या काही टप्प्यामध्ये जे एकदम कमी झाल्या, MIM कडे सीट गेल्या. काय निरीक्षण आहे तुमचं की काय अपेक्षा होती आणि तेवढं अपेक्षित का नाही झालं? पूर्ण राज्याचीच परिस्थिती जर बघितली तर लोकांचा कल आता पक्षाचे विभागणी झालेली आहे. जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबांचा गट वेगळा झाला, अजितदादांचा गट वेगळा झाला, शिवसेनेची तेच परिस्थिती झाली. त्या पद्धतीने अमरावती शहरामध्ये लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थानं खोडके साहेबांनी आणि ताईंनी केलेलं आहे. बरोबर. उमेदवार जे उभे केले, कदाचित उमेदवार उभे करताना थोड्याफार चुका झाल्या असतील, परंतु उमेदवार हा खऱ्या अर्थानं पक्षाशी निगडीत आहे, पक्षावर प्रेम करणारा आहे आणि पक्षासाठी झटणार आहे, अशाच उमेदवारांना उमेदवारी संजूभाऊनी दिली. त्याच्यामुळे कदाचित निवडणुकीच्या कालखंडामध्ये जनतेमध्ये काही विषयाच्या बाबतीत आम्ही कमी पडलो असेल म्हणून उमेदवार जास्त निवडणार. परंतु आम्ही जवळपास जवळपास स्वतः व्यक्तिगत मात्र दस्तूनगर भीमटेकडीमध्ये 3 जण येऊन गेले. हो, ते 4ही आणण्याच्या मूडमध्ये होते. 4 येणार होते पण थोडी चूक झाली. ठीक हा, चालतंय. तुम्ही म्हणजे तो गड राखला आणि म्हणजे एकूण 11 पैकी 4 तर तुमच्याच जवळ आहे स्वतःचे. बरोबर. पण असं अपेक्षा होती आणि ती पूर्ण नाही झाली. मग याच्यावर विचारमंथन झाला का तुमच्यामध्ये नंतर? विचारमंथन झालं ना. कसं आहे की भरपूर कामं केल्यानंतरही लोकांचा विश्वास का नाही याच्यावरती चिंतन मंथन आमचं झालाय. असं आहे की संजय भाऊनी आणि सुलभाताईंनी मनापासून लोकसेवा करतात. बरोबर आहे. ते कुठेही मनामध्ये 24/7 उपलब्ध आहेत. 24/7 उपलब्ध असतात. आणि काही विषय नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते कोणालाही असं म्हणत नाही की बाबा तू माझं काम नाही केलं म्हणून नाही, तुझं काम मी करणार नाही, असं काहीच नाही. नाही. कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही समाजाचा असो, जात भेद पंथ धर्म सोडून नाही. लोकांच्या कामासाठी धावणारा नेतृत्व म्हणजे संजय खोडके साहेब आहे. हो, हा तर विषय बरोबर आहे. पक्का आहे की ते नाही. तर अमरावतीकरांना मग खात्री काय आहे. झालं की त्याच राजकीय गणित वेगळी आहेत आणि व्यक्तिमत्वाचं नेतृत्व व्यक्तिमत्व जे आहे ते सर्वांशी समावेश आहे. अजून दुसरा एक मत पाहून नाही मदत करत त्यांना. दुसरा एक विषय अजून महत्वाचा आहे. कणखर नेतृत्व आहे, कणखर माणूस आहे. हो. ठरलं ते ठरलं. अविनाश मारडीकरनं सांगितलं की दादांकडून शिकलत ते. नाही याला उमेदवारी द्यायची तर नाही. हा. त्यांच्या मनात जर असेल की हा उमेदवार योग्य वाटतो मला आणि हा खऱ्या अर्थानं आपल्यासोबत जुळलेला आहे, हा खऱ्या अर्थानं पक्षाचं काम करतो, त्याला उमेदवारी देण्याचा निर्णय ते करतात. त्याच्यामुळे कदाचित लोकांमध्ये त्याच्याबद्दल थोडाफार संभ्रम होऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या परिस्थिती अशी परिस्थिती निर्माण झाली. मला असं वाटलं की काय अमरावती अंदाज होता महानगर तुम्हाला किती सीट निघू शकत होत्या? किमान 25 सीट निघायला पाहिजे होता अशी अपेक्षा होती. 23चा अंदाज होता. 25 पर्यंत माझी अपेक्षा होती आणि मी पकडले होते, पण थोड्याफार मतांनी काही सीटा गेल्या. MIM नी थोडंसं MIM तर असं आहे की आता MIM मुळे ते मतं तुमचे बऱ्याचपैकी सीट कमी झाल्या. तिथून थोडा तुमच्या अपेक्षा ते 7-8ची तर होतीच. 100% आमची अपेक्षा होती तिथे 6 सीट तरी आमच्या यायला 6 पाहिजे होत्या. सीटची, बरोबर आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये आमच्या किमान 2 सीट यायला पाहिजे होत्या. प्रभाग 2 मध्ये आमच्या 4ही सीट यायला पाहिजे होत्या. ही अपेक्षा आमची होती. बरोबर. पण शेवटी कसं आहे की प्रत्येकाचा संपर्क, नगरसेवक म्हटलं की हा जनसंपर्कावर आधारित असलेला निवडणूक आहे. त्यामुळे जनसंपर्क ज्याचा जास्त आहे त्याला लोक निवडून देतात. फार कमी मताच्या फरकांना लोक निवडून येतात. बिलकुल. खोडके साहेबांना हे माहिती आहे की माझ्यासोबत काम करणारा कार्यकर्ता हा मोठा झाला पाहिजे, त्याला कुठेतरी संधी प्राप्त झाली पाहिजे, म्हणून त्या पद्धतीने त्यांनी त्या लोकांना उमेदवारी दिली. परंतु मला असं वाटतं की जे उमेदवार दिले त्यांची पकड आम जनतेमध्ये कमी असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. नाही तर हे तुझं नेतृत्व निरीक्षण आहे. आमचं एकदम सक्षम आहे. सक्षम होतो. कारण नेतृत्वाचा विषयच नव्हता. हा. स्थानिक इश्यू होते जे होते ते पराजय आणि याच्याचे. हा मुद्दा तर येतो आहे आणि पहिली आमसभेत तुम्ही गेलात. आता इतके आमसभा तुम्ही बघितल्या, इतकं राजकारण बघितलं. ही कचरा निर्मूलनाची जी पहिली आमसभा घ्यावी वाटली, काय भूमिका असेल याच्यामध्ये? सांगू इच्छितो. काय झालं, अमरावती महानगरपालिका 5 वर्ष संपल्यानंतर ते प्रशासकीय राजवट सुरू झाली आणि ती तब्बल 4 वर्ष चालली. आमदार होते दोन्ही. बडनेरा विधानसभा मतदारसंघातले आमदार होते, अमरावती विधानसभा मतदारसंघातून सुलभाताई होत्या. या दोघांनीही भरपूर प्रयत्न केला प्रशासनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचून लोकांना न्याय देणे. परंतु प्रशासनाच्या स्तरावरती जे कारवाई होणारी होती ना, त्या प्रशासनिक कारवाईला मला वाटते की त्यांनी ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे ते केलं नाही. त्यामुळे लोकांमध्ये असा विषय निर्माण झाला
की आता या 4 वर्षात यांनी काहीच विकासात्मक कामं केली नाहीत. त्याच्यामुळे लोकांमध्ये मोठा संभ्रम चीड निर्माण आहे, झाला. त्याग सगळ्यात महत्वाचा विषय काय झाला की निविदा प्रक्रिया केली होती आष्टीकर साहेबाच्या कालखंडात. हो. त्यांनी चूक नाही केलाय. हम्म. त्यांनी जी निविदा प्रक्रिया केली बरोबर केली, कारण त्यांना त्या सचोटीत बसून त्या अर्थसंकल्पाच्या आधारावरती त्यांना निविदा प्रक्रिया करायची होती. बरोबर. जेवढी आपल्याकडे तरतूद आहे त्या हिशोबाने. पण त्यांनी मग सगळ्या व्यवस्था करताना मनुष्यबळाची जी व्यवस्था होती तिथे पाहिजे होती हम्म. ती व्यवस्था त्यांच्याकडून कमी करण्यात आली, म्हणजे कमी झाली. त्याच्यामुळे काय झालं की नाल्यांवरती स्वच्छता करण्यासाठी मनुष्यबळ असल्याशिवाय त्या नाल्या स्वच्छ होत नाही, Correct. त्यातला गाळ काढला जात नाही. त्याच व्यवस्थेला खीळ बसली आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरची नेमणूक केली त्या कॉन्ट्रॅक्टरवरती कंट्रोल प्रशासनाचा. नगरसेवक जर असते हम्म. तर त्याही काळात नगरसेवकांनी ते करून घेतलं असतं, कारण नगरसेवकांपर्यंत जनता पोहोचते, Correct. प्रशासनापर्यंत पूर्णपणे पोहोचू शकत नाही. Correct. म्हणून नगरसेवक नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली की नाल्या तुडुंब भरल्या. हम्म. प्रयत्न आमदारांनी भरपूर केला की ह्या नाल्या कशा कमी करता येईल, याच्यावरती कशा स्वच्छतेकडे जास्तीत जास्त लक्ष प्रशासनाने द्यावं. पण मॅन पॉवरची पण मॅन पॉवरची कमतरता असल्यामुळे पकड कमी झाली प्रशासकाची. पकड कमी झाली. आणि प्रशासकाचं कसं असतं, प्रशासक एक बसलेला असतो प्रमुख म्हणजे आयुक्त. ते आयुक्त जसे सांगेल तसे खालचे लोक काम करत असतात बरोबर. आणि आयुक्ताला हे पूर्ण शहराची परिस्थिती ज्ञात नसतो. करेक्ट. त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. आणि प्रत्येक विभागाची परिस्थिती काय आहे प्रभागातली काय ते तिथल्या नगरसेवकाला जे माहित असेल ते त्यांना माहित नसतं. आता मग ते काय वरून पाहणार फक्त. मग काय झालं की आता 4 वर्षानंतर निवडणुका लागल्याबरोबर लोकांमध्ये एकदम उत्स्फूर्त उत्साह निर्माण झाला की आता खऱ्या अर्थानं आपल्याला न्याय मिळणार आहे. सगळ्यात महत्वाची न्यायाची मागणी होती त्यांची स्वच्छता. नाल्या तुडुंब भरल्या त्या खाली करा, Yes. घरापर्यंत रोज घंटी कटला द्या, घंटी कटल्यासोबत एक माणूस द्या. काय मागणी होती पहा. किती एकदम किती क्षुल्लक, छोटी मागणी एकदम आहे छोटी खरं मागणी आहे म्हणजे. लोकांची. आणि त्या मागणीला गार्डनने मागितले, शहाने मागितले, हॉस्पिटलने मागितलं. तो विषय नंतरचा. काय झालं की किती छोटी मागणी होती पण ही छोटी जी मागणी आहे ही मागणी किती कामुळे- गंभीर झाली होती पण. कामुळे निर्माण झाली हम्म. ही मागणी, कारण मागच्या 4 वर्षाच्या काळात त्यांच्यासमोर अतिशय अंधार दिसत होता. आणि जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या त्यासाठी पण त्यांनी प्रयत्न केला. 4 वर्षामध्ये आमदारांनी भरपूर प्रयत्न केला की याच्यावरती कसा निर्णय करून लोकांना न्याय देता येईल. रिलीफ करता येईल. परंतु प्रशासन त्यासाठी सक्षम मला असं वाटतं की सक्षम नसल्यामुळे ही अडचण झाली. राजकारणातला सगळ्यात शेवटचा घटक नगरसेवक आहे, बरोबर आहे. परंतु त्याच्या हाती अधिकार काहीच नाही, परंतु लोकांचा अधिकार त्याच्यावर जास्त आहे. तिथं सगळ्यात सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात पहिला फोन 6 वाजता वाजतो, भाऊ आमच्या घरासमोरच्या नालीबद्दल तुम्ही काल सांगितलं होतं आज ती साफ झाली पाहिजे. म्हणून सकाळी 6 वाजता उठून नगरसेवकाला तिथे जावंच लागते आणि त्या सगळ्या सफाई कामगाराच्या समोर कंट्रोल सांगा लागते त्याला की आज हा परिसर घ्या, बरोबर. आज हा परिसर घ्या, उद्या तो परिसर घ्या. त्याच्या मागे फिरावं लागते. सकाळी 6 वाजतापासून तर सकाळी 11 वाजेपर्यंत तब्बल नगरसेवक जर प्रभागामध्ये फिरत असेल आणि स्वच्छतेच्या लोकांकडून काम करून घेत असेल, स्वतः राबत असेल, तर मी नक्की सांगतो की स्वच्छता हा विषय या शहरातून 2-4 महिन्याच्या कालखंडात संपून जाईल आणि लोक एकदम रिलॅक्स होतील, फील करतील की बाबा खरोखरच स्वच्छतेच्या संदर्भात यांनी पुढाकार घेतलाय आणि हे नक्की होणार आहे. त्याचसाठी ती महासभेचा फायदा झाला काही. आमसभेचा फायदा नक्की होणार. काय झालं की मग काय झालं त्या दरम्यान एक नवीन 3 कॉन्ट्रॅक्ट अधिकारी सध्या महापालिकेचे महत्वाचे आहे. महापौर, उपमहापौर आणि स्थायी म्हणजे अध्यक्ष. बरोबर. तुम्ही 3 लोक सध्या लोकांचे स्टार आहात. म्हणून मी सांगा की त्या आमसभेतून काय निघणार आउटपुट. ऐका ना, आम्ही 3 लोक स्टार नाही आहे, नाही असं लोकांना वाटतं. 87 लोक महानगरपालिकाची स्टार आहेत. हा ते पण ते तुमच्याकडे पाहतात. निवडून आलेले जे स्वीकृत म्हणून घेतलेले 8 ते पण स्टार आहेत. हो कसं बरोबर आहे, लोकांनी नगरसेवक निवडून महानगरपालिकेत पाठवल्यानंतर प्रत्येक जण त्यांच्यासाठी महापौर आहे, प्रत्येक जण त्यांच्यासाठी उपमहापौर आहे आणि प्रत्येक जण स्टँडिंग कमिटीचा चेअरमन आहे. पक्षनेता, विरोधी पक्षनेता बरोबर. सगळ्यांना ते एकाच माणसात बघतात. करेक्ट. ते बाकी नको सांगू तू तिकडे काय करता, आमच्यासाठी काय करतं ते बघ. हीच मानसिकता असतो आणि ती असली पाहिजे. खरी गोष्ट. शेवटी कसं आहे की मतदान आमदारांना करतात, मतदान खासदारांना करतात, तेवढ्याच पोटतिडकीनं मतदान नगरसेवकासाठी करतात. उलट तर त्याच्यासाठी जास्त धावपळ करावी लागते. बरोबर आहे. त्याच्यामुळे नगरसेवकाकडून त्यांना अपेक्षा असणं गरजेचं आहे. हम्म. त्याच्या हाती अधिकार काही जरी नसले तरी त्याच्याकडून मागणी लोकांची प्रचंड आहे. हम्म. आणि हे स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती पुण्याविषयी लोकांना तर आता त्यांना माहित आहे की मी याला वोट केलेला आहे हा. आणि आता लगेच रिझल्ट पाहिजे. म्हणजे आपला मतदार कसा आहे, तो आमदारांना वोट करतो तर तेवढी त्याला अपेक्षा राहत नाही. तो नंतर काही म्हणजे काय ठराविक अशा कळाली, हा. कामाकडे लक्ष होतं. बरोबर. खासदारांकडून तो दिल्लीच्या कामाची अपेक्षा करतो. अपेक्षाच नसते. पण नगरसेवकांनी मात्र रोज सकाळी माझा फोन उचललाच पाहिजे, उचललाच पाहिजे. तो 24 तास हजर असलाच पाहिजे. बिलकुल. ह्या खूप मोठ्या अपेक्षा आहे आणि लोकशाहीची ही ब्युटी आहे म्हणा. आणि ते असली पाहिजे. लोकशाही ही खरी तिथंच दिसते. जिवंत लोकशाही आपल्याकडे जिवंत लोकशाही तिथेच आहे. तिथे आहे. तिथे आणि तो तुम्हाला अनुभव सांगतो, घेतो. नगरसेवकाने खरोखर नगरसेवक सगळे काम करतात. प्रत्येकाला वाटतं तुम्हाला आपण येतात का लोकांना- फोन वगैरे सकाळी सकाळी? सकाळी मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत जवळपास 300 ते 400 फोन असतात सर. काय गोष्ट करता? सांगू शकत नाही. तुम्ही बघितला माझा मोबाईल तर तुमच्या लक्षात येईल. हा, तुम्हाला कधी आणि- फोन करा उचलता पण तुम्ही फोन. तेवढ्या पोटतिडकीनं आपण त्यांच्यासाठी काम पण करतो. बरोबर. शेवटी असं आहे
आपल्यावर प्रचंड विश्वास दाखवला त्यांनी की अमरावती महानगरपालिकेमध्ये आपला प्रतिनिधी म्हणून यांना पाठवलाय, नक्की आपल्याला काहीतरी न्याय मिळेल आणि तो न्याय देण्यासाठी आपण सातत्यानं झटणारे लोक आहोत आणि झटलंही पाहिजे, प्रत्येकाने झटलं पाहिजे. आणि सकाळी उठून काय असते लोकांची मागणी, हो माझ्या घरामागे कुत्र मेलाय, करेक्ट. माझ्या घरासमोर मांजर मेली आहे, बिलकुल बिलकुल. अगदी सोपे. घंटा गाडी आली नाहीये, घंटागाडी आली नाही आहे, तिथं झाड तुम्ही- पडलाय. तुम्ही नाली स्वच्छ नाही केल्यामुळे खूप वास येतोय, हो. सकाळी पाणी आलं नाही आहे, पाण्याची धार कमी येतोय, लाईट नाही लागली. संध्याकाळी रात्री लाईट लागलेला नाही आहे. खरे पालक असतात मी त्या वॉर्डाचे. पालकच असतो. आणि झाडाची फांदी वाढलेली आहे, हा. ती बऱ्याच दिवसांपासून काढली नाही, लाईट मध्ये तो फांदी चालली आहे तरी कोणी लक्ष देत नाही. ह्या सगळ्या गरजा ज्या लोकांच्या आहेत त्या नगरसेवकाकडे आहे आणि नगरसेवक निश्चितपणे याला न्याय देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे महानगरपालिकेमध्ये सर्व नगरसेवक समान काम करण्याची सगळ्यांची इच्छा असते आणि ते नक्की करण्यासाठी प्रयत्न करत असतात. पाडेकर साहेब, तुम्ही सांगताय ते खरं म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वात साजेसं विधान आहेत ही, आणि मी ते मान्य यासाठी करून आलो की मलाही माहिती आहे तुमच्या एकंदरीत राजकीय प्रवासाची सगळी यशोगाथा. पण स्टँडिंग बद्दल महाराष्ट्रामध्ये असं स्वरूप नाही आहे किंवा देशामध्ये असं स्वरूप नाही आहे. तुम्ही कदाचित अपवाद असाल म्हणूनच तुमची पुन्हा पुन्हा निवड होऊन राहिलेली आहे. पण आता तुम्ही पहिली स्टँडिंग केली, काय होते विषय तुमच्या समोर? आता पहिली का? हा, म्हणजे पहिली स्टँडिंग आता या चान्स मधली. निवडणूक झाल्यानंतर 6 तारखेला निवडणूक झाली आणि मी 9 तारखेला स्टँडिंग कमिटीची पहिली मिटिंग घेतली. त्या पहिल्या मिटिंगमध्ये माझ्याकडे प्रशासकीय विषय होते 3. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे लेखापरीक्षणाचा एक विषय असतो, त्याला दर 3 महिन्यांनी लेखापरीक्षण स्थायी समितीला त्याला मंजुरी द्यावी लागते, त्याला आपण मंजुरी दिली. सोबत एक 4 महिन्याचं जे अर्थसंकल्पातली तरतूद द्यायची असते, वाढीव तरतूद, त्या वाढीव तरतुदीचा विषय होता, त्याला एक मंजुरी दिली. सोबत एक अमरावती शहरामध्ये सिटी बससाठी ई बससाठी एक सबस्टेशन उभारायचं होतं, तो एक विषय आला होता. कुठे उभारणार आहे? ते बडनेराच्या लेवल साईडला आहे. अच्छा. 33 केवीचा आता सगळ्या सिटी बस ई सिटी बस सिटी बस होणार आहे भविष्यातल्या, त्याचं नियोजन चालू आहे. तो एक विषय होता, त्याला मंजुरी दिली. आणि बाकी मग सोबतच काही 1-2 सदस्यांचे प्रस्ताव आले, त्या प्रस्तावावर सविस्तर यथासांग चर्चा करून त्याला कुठल्या तरी एका याला तुम्ही सध्या थांबून ठेवला आहे. काय आहे ते प्रकरण? जरा लोकांना लोकांना उत्सुकता आहे की म्हणजे अशी तर चर्चा आहे की तुम्ही स्टेज दिलाय त्याला की नाही, पहिले ते सांगा ते काय आहे, तुमचा ठेका बिका काय सांगा ना. ते काय झालं, 2 विषय सभागृहात चर्चेसाठी आलेत. एक पहिला विषय आला की बा अमरावती महानगरपालिकेमध्ये कोणार्क कंपनीनं काम चालू केल्यानंतर त्या कंपनीकडून काम बरोबर होत नसल्यामुळे नगरसेवकांना फुल म्हणजे प्रेशर वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आणि चर्चा आहे की बा त्यांचं बिल लगेच निघालं आहे, ते बिल निघू नये, त्या बिलासाठी आपल्या पत्राची गरज असली पाहिजे. हे योग्य नाही आहे कोणार्क कंपनी संदर्भात. नगरसेवकाची भावना आहे, नगरसेवकाचं पत्र बिलाशी काही संबंध नाही त्याचा. फक्त नगरसेवकाचं समाधानकारक पत्र हे निश्चितपणे त्या समाधानकारक केलं आहे याचं पत्र असलं पाहिजे, बरोबर, जेणेकरून भविष्यात कुठल्या अडचणी त्याला येणार नाही आणि त्याला माहिती राहील की बा आपण हे काम यांच्याकडून करून घेतलं आणि केलं की नाही केलं, रिस्पॉन्स कसा. आणि मग ते प्रशासनही तेवढ्याच ताकदीने तिथे काम करेल, कारण शेवटी काम कोण करते? प्रशासन करते. प्रशासनाचे जे कोणी कंत्राटदार आहेत किंवा प्रशासनातले जे कोणी कामगार आहेत ते काम करणारे असतात, त्यांनाही माहिती असते की आपल्याला यांना पत्र द्यायचं असल्यामुळे आपल्याला काम करावंच लागते. करेक्ट. ते एक समाधानकारक पत्र असावं म्हणून त्या संदर्भात यथासांग चर्चा करून त्याच्यावर असा प्रस्ताव कोणी आणला? मग हा प्रस्ताव आणला होता आमच्या सूर्यवंशी ताई आहेत. अच्छा, स्मिता सूर्यवंशी ताई त्यांनी मांडला. म्हणजे हे योग्य आहे, त्याला अनुमोदन केलं होतं. प्रशासन ऐकल कसं त्या नगरसेवकाचं? त्याला जर अधिकार दिलेच नाही तुम्ही नगरसेवकाला, त्याच्या एनओसीला अर्थच नाही ठेवला तर प्रशासन ऐकणार नाही ना. त्याचा बिलाशी कुठलाही संबंध नाही, बरोबर आहे. परंतु वर्कआउट कसं झालं, त्यानं फील्डवर काय काम चाललं याच्या संदर्भातलं एक समाधानकारक पत्र त्याचं असणे आवश्यक आहे. तो एक विषय होता. आणि नंतर एक विषय असा होता की आता महानगरपालिका स्थापन झाली, महानगरपालिकेत नगरसेवक निवडल्यानंतर महापौर बसले, उपमहापौर सगळे बसलेत. त्या दरम्यान एक ते बायो मायनिंगचं एक निविदा प्रक्रिया झाली आहे. बायो मायनिंगची निविदा प्रक्रिया झाली आणि ते नॉकअप कंपनीला काहीतरी ते फायनल स्टेजला आहे. हरकत नाही, शेवटी प्रशासक असताना तिन्ही प्राधिकरण एकाच माणसाकडे असल्यामुळे त्यांनी अमरावती शहरासाठी निर्णय चांगले केले आयुक्तांनी, याच्यामध्ये काही वाद नाही. कसं आहे की आयुक्त सौम्या चांडक शर्मा मॅडम जेव्हा इथे आल्या त्याच्यानंतर त्यांनी अमरावती शहरातली स्वच्छतेच्या परिस्थितीचा आधार घेऊन त्यांनी पहिल्यांदा तर निविदा प्रक्रिया करून टाकली आणि त्या लोकांना सांगितलं की तुम्ही बाजूला व्हा. त्यांचे 5 वर्षाचे करार होते ते थांबवले त्यांनी आणि नवीन निविदा प्रक्रिया केली की अमरावती शहरात. तुम्ही कमिशनर मॅडमचं अभिनंदन करताय? बिलकुल अभिनंदन करतो, त्या विषयासाठी केलंच पाहिजे. आणि त्यांनी अमरावती शहराला चांगली स्वच्छतेची दिशा मिळावी, चांगला न्याय मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केलाय आणि त्या प्रयत्नाला यश पण आलाय. त्यांनी निविदा प्रक्रिया केली, कोणार्क कंपनीचं काम सुरू झालं, पण आता कोणार्क कंपनीला 1-2 महिने अजून सेटल व्हायला लागतील अशी परिस्थिती आहे.
माझ्याच प्रभागात स्वतःच्या पण आता झोन क्रमांक तुमच्या त्याच आमसभेमध्ये काही लोकांनी म्हणजे विशेषतः काँग्रेसच्या नगरसेवकांनी हा. मिलिंद चिमोटेंनी काही प्रश्न उपस्थित केले होते त्या कराराबद्दलचे. त्यांनी असं म्हटलं की निविदा प्रक्रियामध्ये अनियमितता झाली असं हा. म्हणलं. त्यांचं हे म्हणणं नाही. त्यांनी म्हटलं की अटी शर्ती तयार केल्यानंतर हा. त्या स्थायी नाही, त्यांचा समितीसमोर मुद्दा जायला असाही पाहिजे. होता की 50,000 रुपये तुम्ही फाईन करणार हम्म. असं म्हणाले फक्त, पण करणारच बा एक काम नाही झालं एखाद्या भागात असा काहीतरी मुद्दा आहे त्यांचा, हा. की जर काम नाही झालं तर 50,000 रुपये म्हणजे मजूर कमी लागले तर 50,000 रुपये फाईन, अजून काही चूक झाली तर 50,000 रुपये फाईन असं कधी ठरलं होतं. हो ना. पण ते प्रत्यक्षामध्ये लावूच याबद्दलचं तरतूद नाही असं त्यांचा आक्षेप होता. एकंदरीत आमसभेतलं असं बोलणं आहे. नाही सर, कसं आहे, त्यांनी जेव्हा अग्रीमेंट मध्ये लिहिला आहे हा. 50,000 रुपयाचा फाईन बसेल, हम्म. तर तो 50,000 रुपयाचा फाईन लागेल ना त्यांना. लागेल. त्यांचं म्हणणं असं होतं की बा याला तुम्ही स्थायी समितीची म्हणजे निविदा प्रक्रिया करताना तुम्ही आमसभाची मंजुरी घेतली, करेक्ट. नंतर ती निविदा झाल्यावर स्थायी समितीची मंजुरी घेतली, हम्म. त्याच्यानंतर तुम्ही जे अग्रीमेंट केलं त्याच्याशी ते तुम्ही स्थायी समितीसमोर ठेवलं नाही, ते ठेवायला पाहिजे होतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही फायनल निविदा प्रक्रिया जाऊन त्याला आदेश करायला पाहिजे होता, ते तुम्ही केलं नाही हे त्यांचं म्हणणं होतं. त्यांच्या म्हणण्याला मी गैर समजत नाही आहे. बरोबर आहे. ते बरोबरच आहे त्यांचं म्हणणं. परंतु प्रशासक ते असल्यामुळे आता त्यांनी हा विषय स्थायी समितीसमोर नव्यानं निर्माण झालेल्या स्थायी समितीसमोर आणायला हरकत नव्हती. आणायला पाहिजे होता. ठीक आहे, नाही आणला, त्याच्या आधीच त्यांनी तो आदेश करून टाकला. तो थांबायला पाहिजे थोडस त्यांनी. अच्छा, थांबले असते तर काही हरकत थोडी घाई नव्हती. झाली. स्थायी समिती निश्चितपणे कारण प्रश्न तर सुटलाच नाही ना, नाही, म्हणजे मार्गी लागला असेल पण प्रश्न सुटला सुटला. नाही. प्रश्न सुटला ना. आता काय, नाही नाही त्यापूर्वी तुमची standing त्यापूर्वी येण्यापूर्वी. नाही, standing कारण त्यांचा सुटला. दावा होता की आम्ही हे कचऱ्याचं इश्यू इतक्या वेळ लॉंग ठेवू शकत नव्हतो, पेंडिंग ठेवू शकत नव्हतो, म्हणून आम्ही तो अग्रीमेंट करून टाकला असं त्यांचा एकंदरीत दावा होता. ते थोडे थांबले असते, नवनिर्वाचित लोकांसमोर हे आणू शकले असते, ते जमलं असतं. जमलं असतं ना, काही प्रॉब्लेम नव्हता. त्याने घाई केली तर थोडी. नाही, घाई करण्यामागे विषय होता की एकदम ओरड लोकांची वाढलेली होती स्वच्छतेच्या संदर्भातली. बरोबर. त्याच्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाला मी चुकीचं म्हणणार नाही. पण त्यात दुरुस्त्यांची गरज आहे. आता जे काही तरतुदी तुम्ही त्याच्यामध्ये जे अग्रीमेंट केला आहे त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या त्या दिवशी ज्या सुचवलेल्या आहेत, जे आता स्पेशल स्वच्छतेवर आमसभा झाली Yes. त्याच्यामध्ये सुचवल्या, त्यासाठी एक समिती निर्माण करण्याचा विषय होता. 13 लोकांची समिती झाली. 13 काय 15 काय 25 काय, कसं आहे लोकांचं नाही, मत- तुमच्या या वाक्याला ती धरून ठेवतो. हो. 13, 15, 25. मग आता सुरेखा लुंगारे आल्या होत्या, हो. महाभारतने हे दिलंय की महिला का नाही या समितीत. हाही नाही. मुद्दा येतोय अमरावतीत. ऐका ना, काय झालं की 87 लोकांच्या समोर जवळपास 95 लोकांसमोर, 8 लोक ते पण ना स्वीकृत आलेले, हो. त्यांच्या सगळ्यांच्या समोर स्वच्छतेवरती आमसभा झाली. प्रत्येकाने त्याच्यावर बऱ्याच चर्चा केल्यात आणि 12 तास. 12 तास त्या चर्चेतून प्रत्येकाने आपापल्या सूचना सांगितल्या. बरोबर. त्या सूचना मिनिट्स मध्ये सगळ्या आल्या आहेत. हो. त्या सूचनेमध्ये जे काही विषय वाटते की ते आपण या अग्रीमेंट मध्ये घेतलेले नाही, त्याच्यात दुरुस्ती केली पाहिजे, त्या संदर्भातलं शेवटचं रोलिंग आयुक्तांनी पण केलं आहे की आपण अजूनपर्यंत अग्रीमेंटमध्ये दुरुस्ती करण्याच्या संदर्भातला विषय खुला ठेवला आहे. त्याच्यामध्ये काय दुरुस्ती करायचं ते करू, Okay. सगळ्यांनी सूचना केल्या आहे. Yes. त्याच्यामध्ये फवारणी विषय घेतला पायजे, फॉगिंग विषय घेतला पाहिजे, मच्छराचे ब्लिचिंगचा विषय अनेक घेतला विषय आहेत, पाहिजे, अनेक उपविषय विषय, खूप त्याला ते आहेत. सगळे जोडले पाहिजे आणि तो एकाच माणसाकडे दिला पाहिजे. याच्यावर सगळी यथासांग चर्चा झाली. Yes. आता चर्चेमध्ये सगळ्यांनी आपलं मत मांडल्यानंतर कन्क्लुजनवर येऊन कुठेतरी या अग्रीमेंटमध्ये ह्या दुरुस्त्या करण्यासाठी कुठेतरी सगळ्या नगरसेवकांना घेऊन तर शक्य करता नाही. येणार नाही. म्हणून जे काही पुन्हा पक्षाचे आमसभाच होईल ती. पुन्हा आमसभा होईल. म्हणून जे काही पक्षाचे गटनेते आहे, महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, पक्षनेता, विरोधी पक्षनेता, हे 5 पदं आणि ज्या पक्षाचे गटनेते आहेत ते गटनेते हम्म. आणि सभागृहातले तज्ज्ञ जे नगरसेवक आहेत, जे अभ्यासू आहेत, ज्यांना अनेक वर्षाचा अनुभव आहे, असे 4-5 नगरसेवक Correct. अशी मिळून त्यांनी एक 13-15 लोकांची समिती करायची आणि त्या समितीत समिती किती दिवसासाठी? हम्म. फक्त एकाच दिवसासाठी. हो. समिती काही वर्षभरासाठी थोडी आहे. नाही का? समितीचा नियम एवढा आहे की त्या केलेल्या अग्रीमेंट मध्ये ज्या काही दुरुस्त्या चर्चा करायच्या करा. आहे, ज्या लोकांनी यामध्ये अच्छा, लोकांना काय वाटतं हे 5 वर्षाकरता समिती आहे. नो. ज्या लोकांनी या सभागृहामध्ये चर्चा केली आहे त्या चर्चेच्या मिनिट्सच्या आधारावरती यथासांग चर्चा जे झाली आहे त्या चर्चेच्या आधारावरती त्याच्यामध्ये ज्या त्रुट्या आहेत त्या त्रुट्या या सभेतले विषय हाताशी घेऊन अंतर्भाव करून आणि त्याच्यामध्ये त्या अग्रीमेंट करेक्शन. अग्रीमेंटमध्ये करेक्शन करायचं बस. आणि ते अग्रीमेंट दुरुस्त करून त्यांना सांगायचं की आता तुम्ही याला मंजुरी द्या आणि त्या अग्रीमेंटच्या हिशोबाने पूर्ण शहराचं अच्छा, म्हणजे कामकाज करा. एवढ्यापुरतीच ती समिती आहे. त्यांचं काम मर्यादित आहे. आणि यांना काय वाटलं की या सगळ्यांवर कंट्रोल ते ठेवणार आहे. कंट्रोल असं नाहीये. त्या अग्रीमेंट आता मध्ये ते पेपरला काहीतरी आज बातम्या हा. आल्या. तेच असं झालं आणि सगळ्यांना असं माहित झालं अमरावतीकरांना, टेक्निकल जे काही अग्रीमेंट मधले क्लॉज आहे ते करेक्ट करणे किंवा त्यात ऍड करणे हे काम हे कमिटी करणार आहे. एवढाच अर्थ आहे. एवढ्यासाठी ही कमिटी आहे आणि ही कमिटी म्हणजे दुसऱ्या हातात दस्तऐवज समिती आहे. बिलकुल अग्रीमेंट झाल्यानंतर हम्म. ह्या समितीचं काहीच काम नाही. हे अस्तित्व संपून संपून जाईल. अस्तित्व संपून जाईल आणि ही पुन्हा बरखास्त पण होईल. सगळे नगरसेवक ऍक्टिव्ह मोड मध्ये येऊ active शकतात. mode मध्ये येईल आपल्या जागेवरती.
विषय असा आहे की या शहराला स्वच्छ सुंदर करायचं असेल तर जे काही आता नियोजन झालं आहे त्या नियोजनासोबत आपण असलो पाहिजे बरोबर. आणि शहराला गतिमान करण्यासाठी आणि प्रत्येक एरियात स्वच्छता करण्यासाठी आपण या लोकांना सपोर्ट केला पाहिजे आणि शहर स्वच्छ सुंदर केलं पाहिजे, एवढं माझं स्पष्ट मत आहे. स्टँडिंगचे अध्यक्ष म्हणून तुम्ही आता नगरसेवकांना काय सांगू इच्छिता? लोकांना तर माहित आहे. नगरसेवकांना मी एवढं सांगू शकतो की आता आपला अर्थसंकल्प होणार आहे. हा. अर्थसंकल्पामध्ये आपल्याकडे ज्या काही आपलं उत्पन्न जेवढं आहे, जसं आता 217 कोटी रुपये आपल्याला शासन स्तरावरून LBTचे येतात, 220 कोटी रुपये आपल्या ज्या मिळकतीचे साधनं आहेत त्यातून मिळतात, जवळपास 437 कोटी रुपये आपलं महसुली उत्पन्न आहे आणि भांडवली उत्पन्न आपलं 400 करोडचं आहे जवळपास. कसं आता नगरोत्थान आहे, वित्त आयोग आहे, रस्ता अनुदान आहे, शासनाचे जे काही अनुदान आहेत ते अनुदान, भांडवली उत्पन्नातून जो खर्च करायचा आहे तो त्या भांडवली उत्पन्नातून ठरल्याप्रमाणे तिथे खर्च करावा लागतो आणि आपल्याला मिळालेलं जे उत्पन्न आहे महसुली उत्पन्न, त्या महसुली उत्पन्नातून आपल्याला पुढचे काय जे ठरवायचे. जसं आता प्रत्येकाला वाटते की मला एक चांगला निधी भेटला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने मला लोकांना न्याय देता आला पाहिजे, विकास झाला पाहिजे. तर माझं असं मत आहे की या अर्थसंकल्पामध्ये वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प देऊन मागचा स्पिल कमी करता येतो का, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. म्हणजे पुढचे 4 वर्ष चांगलं काम करता येईल. तर या नगरसेवकांना माझी अशी इच्छा आहे की या नगरसेवक जे आता नव्यानं निवडून आले यांना एक 50-50 लाख रुपयाचा वाढ विकास स्वेच्छानिधी दिला गेला पाहिजे, जेणेकरून त्यांना 50-50 लाखामध्ये आपल्या परिसरातला ज्या काही मेन कामं आहेत, जे काही जुजबी कामं आहेत आणि ज्याला अत्यंत आवश्यक आहे हे कामं करता येतील. म्हणून प्राधान्यानं मला असं वाटतं की 50 कोटी रुपये फक्त नगरसेवकांना वाढ विकास स्वेच्छानिधी देऊन त्यांना त्यांचे कामं करू द्यावे, ही माझी नम्र विनंती सगळ्यांना राहील. हा पैसा येईल कुठून? आपल्याकडे आहे ना प्लॅन मध्ये 217 कोटी रुपये आपल्याला शासनाच्या तिथे पगारावरती खर्च होतो, तो पण आपला महसुली उत्पन्नच आहे. शासनाकडून आम्ही LBTचाच पैसा आहे. बरोबर. आणि दुसऱ्या जो आपल्याकडे उत्पन्नाचे साधन आहे त्यातून 220 कोटी आहेत. त्या 220 कोटीमध्ये आपल्याला या सगळ्या तरतुदी लोकांना देता येईल आणि या लोकांना न्याय देण्याचा पूर्णपणे आम्ही शहरासाठी प्रयत्न करणार आहोत. शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न अविनाशजी, तुमच्या कार्यकाळात नेहमी कुठल्याही प्रकारची लोकांमध्ये संशयास्पद स्थिती तयार नाही झाली, म्हणजे स्टँडिंग बद्दल जे वादळ असतं तसं नाहीये. यावेळेच्या कार्यकाळाबद्दल तुम्ही काय खात्री देऊ इच्छिता अमरावतीकरांना? बिलकुल स्टँडिंग बद्दल कोणाचाही संभ्रम निर्माण होणार नाही. लोकांना उत्पन्नाचे ठेकेदार हे विषय आहेत. एक जनतेला QR कोड दिलाय मी आता. आम्ही मान्य महापौर, पक्षनेते, विरोधी पक्षनेते सगळ्यांना विश्वास देऊन सांगितलं की आपण एक QR कोड जनतेला देऊ की तुमच्या शहरातल्या संकल्पना ज्या आहेत ज्यातून उत्पन्नाचे साधनं आपल्या महानगरपालिकेसाठी उभे होऊ शकतात, अशा काही सूचना जर तुमच्याकडे असेल तर त्या QR कोडच्या माध्यमातून आमच्याकडे तुम्ही सुचवा. आम्ही त्याच्यामध्ये निश्चितपणे विचार करून उत्पन्न वाढीसाठी हा प्रयत्न करू. हा एक QR कोड दिला, तो 20 तारखेपर्यंत लोकांचे आम्ही जे काही असेल विचार ते मागितले आणि कसा संकल्पना तुमच्या डोक्यात आहेत, ज्या पद्धतीने विकास दिला पाहिजे तो पण प्रयत्न आम्ही करणार आहोत. लोकांचा सहभाग वाढवणार आहे. सहभाग लोकांचा वाढून आपल्याला अर्थसंकल्प द्यायचा आहे. सोबत एक महत्वाचा विषय, अमरावती महानगरपालिकेला LBT बंद होऊन GST जेव्हा सुरू झाला ते 2015-16ला, त्यावेळेस महानगरपालिकेच्या लोकसंख्येच्या आधारावरती आपल्याला फक्त 7 कोटी रुपयाचं उत्पन्न LBTतून मिळत होतं. आता ते 18 कोटीपर्यंत गेलं आहे. परंतु मला असं वाटतं की 2011 नंतर जनगणना झाली नाही आणि आज अमरावती शहराची लोकसंख्या त्या 6,41,000 लोकसंख्या होती तेव्हा 2015-16ला, पण आजची लोकसंख्या 9 लाखापेक्षा जास्त झाली आहे. म्हणून आजच्या लोकसंख्येच्या आधारावरती जर विचार केला तर आपल्या महानगरपालिकेला LBTच्या माध्यमातून मिळणारं जे उत्पन्न आहे ते 47 ते 50 कोटी रुपयापर्यंतच असलं पाहिजे. ते शासनाकडून मिळालं तर 25 कोटी रुपये पगारावर जाईल आणि 25 कोटी रुपये आपल्याला वाचेल. 25 नाही 20 वाचेल. आता माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत माननीय आमदार संजय खोडके साहेब, सुलभाताई खोडके यांच्या माध्यमातून आणि आमच्या सभागृहात विधानसभेत विधान परिषदेत रोज प्रश्न विचारून आले. रोज विचार प्रश्न त्यांनी उचललाय. त्याच्यावरती त्यांनी मला वाटतं ते आज काहीतरी तो प्रश्न त्यांनी निकाली काढला, ते रद्द केलाय आणि ती जागा शासनाच्यासाठी वापरल्या जाईल अशा पद्धतीचा निर्णय पण झालाय. अभिनंदनास्पद बाब आहे आणि शहरासाठी तो मोठी गोष्ट आहे आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की असे महत्वाचे निर्णय या शहरासाठी संजय भाऊ करतायत. म्हणजे संजय भाऊ खऱ्या अर्थाने या शहराला दिशा देण्यासाठी प्रयत्न करतायत. बरोबर आहे. आता यात जर आम्हाला शासनाकडून हे उत्पन्नासाठी जर एवढी आधार मिळाला, LBTतून जर आमचं उत्पन्न वाढलं तर अमरावती महानगरपालिकेला जवळपास 150 कोटी रुपयाचं उत्पन्न जास्त मिळेल आणि त्यातून चांगली विकासाला गती देता येईल, शहराला स्वच्छ सुंदर करता येईल. शहरात सगळ्यात महत्त्वाचा विषय शिक्षणावर कसा जोर देता येईल, आरोग्याकडे कसं लक्ष देता येईल, पाणी पुरवठ्यावर लक्ष कसं देता येईल आणि शहराला स्वच्छ कसं करता येईल, हे सगळ्यात महत्त्वाच्या बाबी आम्ही त्या अर्थसंकल्पात घेणार आहोत आणि सर्व नगरसेवकांना जितके ज्या पद्धतीने न्याय देता येईल त्या पद्धतीने न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. अविनाश मार्डीकर आज आपल्यासोबत होते. खरं म्हणजे यावेळेस निवडून आलेले सगळे नगरसेवक आणि एकंदरीत राजकीय व्यवस्था
खरी उत्तम असं म्हणता येईल, की कारण एक तर महायुतीचं सरकार, पण विरोधी पक्षातली लोक त्यांना अतिशय सहकार्य भूमिकेत आहेत. आमसभेतली सगळ्यांची विधानं पाहिल्यानंतर सगळ्यांचा एकसूर होता आणि हा जो एकसूर आहे, हा अधिक मजबूत जर झाला, तर अर्थसंकल्पात तो दिसणार आहे. आणि त्यांनी असं नाही म्हटलं, की मी माझ्या पक्षासाठी हे सांगतोय. ते सगळ्या नगरसेवकांना सांगतात आहे. शहराच्या हितासाठी म्हणून स्टँडिंग महापौर, उपमहापौर आणि नंतर स्टँडिंग हे अतिशय महत्त्वाचं पद आहे आणि ते सगळं नियंत्रित करणार आहे. कुठल्याही प्रकारचा काय म्हणू गोंधळ, गुंता आणि आरोप-प्रत्यारोप अविनाश माडेकरांवर झाले नाहीत. ते अविनाशी आहेत. त्यांचं पुन्हा एकदा कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि आता तर सुरुवात झाली आहे नवीन सेशनमध्ये. अजून पुढे बऱ्याच गोष्टी होणार आहे. अ, अविनाशजींना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, तर जरूर कमेंट्समध्ये लिहा, की हे प्रश्न विचारा, ते प्रश्न विचारा. स्टँडिंगमध्ये उद्या तुम्हाला काही गोंधळ वाटला, तर हक्कानं त्यांना फोन करा. मलाही या इंटरव्ह्यूपूर्वी मला काही प्रश्न विचारायचे होते. मी विचारले. त्यांनी माझंही समाधान केलं आहे. अनेक वेळा जे माध्यमात छापून येतं किंवा जे लोकांमध्ये पसरतं ते सगळंच खरंही असतं. अशाही प्रकारचा आपल्याला दावा करता येत नाही. कदाचित ती एक बाजू असते, पण दुसरी बाजू असते. ते अतिशय समतोली असं नेतृत्व आहे. आणि संजय खोडकेनंतर आमदार खोडके साहेबांनंतर जर कोणाला पाहायचं अमरावतीमध्ये, तर अविनाशजींना पाहता येईल. तुमचं अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू.